नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं इंजिनिअरिंग कॅप राऊंड 3ची चॉईस फिलिंगची प्रक्रिया ही ऑलरेडी 20 तारखेपासून 22 तारखेपर्यंत त्या ठिकाणी झालेली होती. ऑफिशियली 24 तारखेला रिझल्ट पब्लिश होणार होता, जो की आज दुपारीच पब्लिश झालेला आहे. नॉर्मली आपल्याला सायंकाळी रिझल्टची अपेक्षा असते, परंतु यावेळेस कॅप राऊंड 3चा निकाल हा CET सेलनं अगदी दुपारी पब्लिश केला. त्यामुळं हा एक सुखद धक्का होता. दुसरं याच्यामध्ये आता या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना नव्यानं ॲडमिशन मिळालेलं असेल किंवा एखाद्याचं ॲटो फ्रीज झालेलं असेल किंवा एखाद्याला आता मिळालेलं कॉलेज परत हातात ठेवून परत पुढचा राऊंड होणार का, या संदर्भाने काही प्रश्न असतील, तशा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता सगळ्यात पहिली कंडिशन अशी असू शकते की जे आपण प्रेफरन्सेस भरलेले होते त्यापैकी पहिले जे 6 कॉलेजेस होते त्यापैकी जर आपल्याला ॲडमिशन मिळालेलं असेल तर मग काय. तर याचं खूप सोपं उत्तर आहे. जे CET सेलनं नवीन जे नियम घालून दिलेले आहे त्या नियमानुसार आता मिळालेलं पहिल्या 6 पैकी मिळालेलं कॉलेज हे आपलं ॲटो फ्रीज होतं. या मिळालेल्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे. त्यामुळं अशी परिस्थिती ज्या विद्यार्थ्यांना लागू असेल अशा विद्यार्थ्यांना आता त्या ठिकाणी ॲडमिशन घेणं कंपल्सरी असणार आहे. सो जे असे विद्यार्थी असतील की ज्यांना पहिल्या 6 पैकी ॲडमिशन मिळालेलं आहे तर आपल्याला संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करणं कंपल्शन आहे. 28 ऑगस्टच्या पूर्वी आपण संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करावं. येणाऱ्या 26 तारखेला मला वाटतं ईद आहे, तर त्या दिवशीसुद्धा कॉलेज चालू असेल, आपण त्या ठिकाणी त्या दिवशीसुद्धा रिपोर्टिंगला जाऊ शकता. तर हे झाला पहिला विषय. दुसरा विषय, असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज आता तिसऱ्या राऊंडमध्ये नव्यानं मिळालेलं आहे, अपग्रेड झालेलं आहे. सेकंड राऊंडमध्ये वेगळं होतं, आता नवीन मिळालं आहे. तर जे मिळालेलं कॉलेज असेल ते जर आपल्याला फायनल करायचं असेल तर आपल्याला ते कॉलेज आता फ्रीज करता येईल आणि संबंधित कॉलेजला पूर्वी उल्लेख केल्यानुसार 28 तारखेच्या पूर्वी आपल्याला त्या ठिकाणी रिपोर्टिंग करणं कंपल्सरी असणार आहे. सो कंडिशन नंबर सेकंड काय की ज्यांचं कॉलेज अपग्रेड झालं आहे आणि ते त्यांना फायनल करायचं आहे तर ते त्यांनी फ्रीज करावं आणि 28 तारखेपूर्वी संबंधित कॉलेजला रितसर फीस भरून डॉक्युमेंट देऊन आपल्या ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करावी. नंबर 2. नंबर 3, असे विद्यार्थी की ज्यांनी तिसऱ्या राऊंडमध्ये भाग घेतला, त्यांचं कॉलेज अपग्रेड झालेलं आहे, परंतु परत त्यांना अजून पुढच्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात. ऑलरेडी जे शेड्यूल आहे CET सेलनं दिलेलं आहे त्यामध्ये ऑनलाईन चॉईस फिलिंग 30 ऑगस्टपासून 1 सप्टेंबरपर्यंत पुढच्या राऊंडसाठी होणार आहे. सो जे विद्यार्थी अजूनही तिसऱ्या राऊंडनंतरही चौथ्या राऊंडमध्ये जाऊ इच्छितात तर त्यांना काय करावं लागेल, तर त्यांना बेटरमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. बेटरमेंट त्यांनी करावं. ऑलरेडी आपण 1000 रुपये भरलेले असतील पूर्वीच, तर परत फीस भरायची गरज नाही. फक्त ऑनलाईन प्रोसेस करायची. ऑनलाईन प्रोसेस करून आता मिळालेलं कॉलेज आपल्याला हातात ठेवून परत चौथ्या राऊंडसाठी पार्टिसिपेट करता येईल. चौथ्या राऊंडसाठी 30 ऑगस्टला चॉईस फिलिंग सुरू होती आहे, 1 सप्टेंबरला संपेल. म्हणजे 30, 31 आणि 1 3 दिवस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. सो जे विद्यार्थी चौथ्या राऊंडमध्ये जाऊ इच्छितात त्यांनी केवळ आपली बेटरमेंटची प्रक्रिया आता पूर्ण करावी, अर्थात ती उद्यापासून उपलब्ध असेल आणि परत चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला पार्टिसिपेट करता येईल. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की मग आता चौथा राऊंड आपल्याला करता येईल का, तर याचं उत्तर आहे हो, आपल्याला चौथा राऊंड करता येईल. केवळ कोणत्या केसमध्ये करता येणार नाही, ज्या मुलांचं कॉलेज ॲटो फ्रीज झालेलं आहे असे विद्यार्थी वगळता इतर सगळ्या मुलांना करता येईल. किंवा जे आता तिसऱ्या राऊंडमध्ये ॲटो फ्रीज करतील, म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज फ्रीज करतील, अशाही विद्यार्थ्यांना चौथ्या राऊंडमध्ये जाता येणार नाही. म्हणजे त्यांनी फ्रीज केलं आहे म्हणजे त्यांनी संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे. बरं, यानंतर चौथी केस. या सगळ्या प्रोसेसमध्ये विद्यार्थी आहेत. पहिल्या राऊंडमध्ये भाग घेतला, ॲडमिशन मिळालं, अपग्रेड केलं. सेकंड राऊंडमध्ये कॉलेज चेंज झालं नाही, परत थर्ड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली, आताही कॉलेज बदललेलं नाही आहे. मग आता काय, तर चौथ्या राऊंडमध्ये जाता येईल का, तर जाता येईल. पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुम्ही बेटरमेंट करून हातात ठेवलेलं होतं ते तुमच्याकडे उपलब्ध आहे का, तर याचं उत्तर आहे, ते तुमच्याकडे उपलब्ध आहे. परत तुम्ही चौथ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता चौथ्या राऊंडमध्ये कॉलेज चेंज होईल का, तर याचं उत्तर देणं फार कठीण आहे. परंतु जर तुम्ही मिळालेल्या चांगल्या कॉलेजपेक्षाही साधं कॉलेज जर तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये भरलं तर कॉलेज कदाचित बदलू शकतं. हायर साईडचे चांगले टॉपचे कॉलेज तुम्ही भरत असाल तर कदाचित तुमचं मेरिट तिथपर्यंत पोहोचणार नाही, तर मग कदाचित अपडेट होणार नाही. परंतु जे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं आहे ते तुमच्या हातात आहे. अगेन तुम्हाला बेटरमेंट करायची आहे आणि परत एकदा
बेटरमेंट करून हे कॉलेज हातात ठेवून चौथ्या राऊंडमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सहभागी होता येईल. त्यानंतरची 5वी कंडिशन, असे विद्यार्थी की ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये कॉलेजेस भरले, सेकंड राऊंडमध्ये भरले, थर्ड राऊंडमध्ये भरले, पण अजूनही कॉलेज मिळालेलं नाही. त्याची काही मुख्य कारणं असतात की एकतर आपण आपल्या मिळालेल्या पर्सेंटाईलपेक्षाही अतिशय हायर पर्सेंटाईलचे कॉलेजेस भरतो आहे, त्याचं एक रिझन. दुसरं रिझन की आपले पर्सेंटाईल खूपच कमी असतील तर मोस्टली सीट व्हेकंट जातील, पण अलॉटमेंट कदाचित येणार नाही. मग अशा विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड शिवाय पर्याय नसतो. परंतु परत एकदा ते चौथ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतील. अजून चांगले जास्तीचे ऑप्शन भरून त्यांना ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करता येईल. कंडिशन नंबर 5, ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत ॲडमिशन मिळालेलं नाही आहे असे विद्यार्थी ऑटोमॅटिकली चौथ्या राऊंडसाठी पात्र आहेत. फक्त त्यांना चौथ्या राऊंडसाठी दिनांक 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरच्या दरम्यान चॉईस फिलिंग करायची आहे. केअरफुली हे सगळं आपण पुढच्या टप्प्यामध्ये केलं पाहिजे. आता ॲडमिशनला जाताना काय काळजी घ्यायची आहे, तर जे डॉक्युमेंट्स आपण रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये वापरले होते, त्यानंतर आपण स्क्रुटिनी सेंटरवर जाऊन व्हेरिफिकेशन केलेलं होतं, त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट आपण प्रोड्यूस केले म्हणजे उपलब्ध करून दिले ओरिजिनल फॉर्ममध्ये, ते सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला ॲडमिशन प्रोसेसला लागतात. आणि जर आपण कॉलेज फ्रीज करत असाल किंवा आपला ॲटो फ्रीज झालेला असेल तर आपल्याला फ्रीज केलेल्या डॉक्युमेंटची जी काय ऑफिशियल प्रिंट असते ती त्या ठिकाणी घेऊन जावी लागते. ही एक्स्ट्रा प्रिंट किमान 2-4 प्रिंट तुमच्याकडे उपलब्ध ठेवा. होऊ शकतं भविष्यात स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला किंवा इतर कुठल्या अर्ज प्रक्रियेला ही अलॉटमेंट लेटरची कॉपी लागू शकते. याशिवाय आपण CET-सेलचं जे रजिस्ट्रेशन केलेलं होतं तो जो काय डॉक्युमेंट आहे तोही तुम्हाला ॲडमिशनला लागेल. आणि याशिवाय एक ॲडिशनल डॉक्युमेंट जो व्हेरिफिकेशन सेंटरवर तुम्हाला मिळालेला आहे तो सुद्धा तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट म्हणूया आपण त्याला, तो सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन त्या ठिकाणी उपलब्ध करावा लागतो. याशिवाय आपली फीस त्या कॅटेगरीनुसार आवश्यक ती फीस तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागेल. कृपया लक्षात घ्या, रिझर्व कॅटेगरीमध्ये आपल्याला 10% फीस भरावी लागते. कुणाला? SC ST NT1 NT2 NT3 VJNT आणि SBC कॅटेगरीमध्ये. मुलींच्या केसमध्ये ओव्हरऑल सगळ्या कॅटेगरी EWS SCBC OBC NT SC ST या सगळ्या कॅटेगरीला 10% फीस आहे. केवळ 50% फीस कुणाला भरावी लागेल? EWSचे स्टुडंट, जनरल कॅटेगरीचे स्टुडंट, त्यांना कदाचित फुल फीस मागितली जाऊ शकते, आणि OBCचे स्टुडंट मुलांच्या संदर्भाने. अर्थात काही केसमध्ये जनरल कॅटेगरीला सुद्धा फ्रीशिपची सवलत मिळू शकते. अर्थात त्यासाठी पुढची प्रोसेस कॉलेजच्या लेवलला तुम्हाला ती विचारावी लागेल. बरेचसे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फ्रीशिपसाठी अर्ज करता येतो. जे विद्यार्थी TFWSमधून लागलेले असतील, ट्युशन फी वेवर स्कीम, त्यांना मात्र अतिशय कमी फीस असते, माफक फीस असते. आपण जर या नियमात बसला असाल आणि आपल्याला अलॉटमेंट मिळालेली असेल TFWSमधनं, तर आपण निश्चितपणे आपल्या कॉलेजला मिळालेल्या कॉलेजला संपर्क करा. तुमचे फीस विचारून घ्या. नॉमिनल फीस असते साधारण 8-10 हजार 12 हजार रुपयाच्या वरची फीस लागणार नाही, पण तरीही आपण आपल्या कॉलेजसोबत एकदा त्याविषयी चर्चा करावी. जी काय फीसची शासकीय सवलत असते ती केवळ तुमच्या ट्युशन फीसवर लागू असते. याशिवाय जे काय हॉस्टेल चार्जेस आहे किंवा इतर मेसचे चार्जेस आहे याबद्दलची काय फारशी कॉलेजच्या वतीनं किंवा महाडीबीटी पोर्टलच्या वतीनं शिष्यवृत्ती मिळत नाही. परंतु बऱ्याचदा आता पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना असेल किंवा इतर काही त्या कॅटेगरीला लागू असलेल्या काही हॉस्टेल संदर्भातल्या वसतिगृह योजना असतील तर त्याचा तुम्ही नंतर सेपरेटली अर्ज करू शकता. तुर्तास इंजिनिअरिंग कॅप राऊंडमधून 3ऱ्या राऊंडमधून मिळालेलं कॉलेज फायनल करायचं असेल तर 28 तारखेपूर्वी आपण ॲडमिशन घ्यायचं आहे. ज्यांना परत पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर बेटरमेंट करून घ्या. आणि येणारी चॉईस फिलिंग 30 ऑगस्टपासून 1 सप्टेंबरपर्यंत आपल्याला करायची आहे. या तारखेची आपण नोंद घ्या. याच संदर्भानं अजून काय आपले डिटेल्स माहिती पाहिजे असेल तर आपण कमेंटमध्ये मेन्शन करा. निश्चितपणे तुम्हाला उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.